नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण ट्रिपल डीप हा जो न्यूजमध्ये एक हेडलाईन आली होती, ट्रिपल डीप ह्याच्याबद्दल या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊया. तर हे विषय ॲक्च्युली ट्रिपल डीप म्हणजे हे नाही इकॉनॉमीमध्ये स्टॉक मार्केटचा डीप आहे किंवा आपल्या एम्प्लॉयमेंट वगैरे जे रेग्युलर न्यूज आहेत त्याच्याबद्दल नसताना हा न्यूज वेदर रिलेटेड आहे. इट इज अ पार्ट ऑफ जॉग्रफी. हा टॉपिक जॉग्रफीचा पार्ट आहे आणि इट इज रिलेटेड टू ला नीना अँड एल निनो. हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे तसा. आणि हे जे आपलं जॉग्रफीचा फाउंडेशन कोर्स होणार आहे किंवा प्रिलिम्सचा फाउंडेशन कोर्स असेल त्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय कवर करूया आणि एकदम थरोली तुम्हाला कळण्यासारखं आज मी जेवढं होईल तेवढं शॉर्टमध्ये प्रयत्न करेन. तर ट्रिपल डीप हा विषय आला कसा, ट्रिपल कशाला आला, तर इट इज अ टेम्परेचर ड्रॉप. ओके. आणि आपला जो टॉपिक आहे मोस्टली ला निना रिलेटेड आहे आणि लास्ट 3 वर्षापासून इंडियाला खूप चांगला मान्सून मिळालेला आहे लास्ट 3 इयर्स. आणि त्याचा रिझन आहे ला निना. आणि ॲक्च्युली हा एक ऑस्किलेशन आहे, एक सायकल आहे विच टेक्स पार्ट आफ्टर 3 to 4 इयर्स युजली आणि कंटिन्युअस नसतो. तर हे कंटिन्युअस 3 इयर्सपासून आहे, त्यामुळं ह्याच्यावर जास्त इम्पॉर्टन्स किंवा कन्सर्न म्हणता येईल ॲज अ पार्ट ऑफ क्लायमेट चेंज. पण इंडियाच्या प्रॉस्पेक्टनं जर बघितलं, वी आर हॅव्हिंग अ गुड मान्सून अँड इट इज गिविंग अस अ गुड रिझल्ट्स ॲज वेल. ओके. तर आता आपण पुढं ह्या टॉपिकवर अजून डिटेल्स बघूया, थोडी इमेजेस बघूया ज्याच्यानी बरीचशी क्लॅरिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन मी. तर ॲज अ जॉग्रफी माय स्पेशलाइज सब्जेक्ट आहे माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. तर आय थिंक आय माईट बी बेटर जस्टिस टू दिस टॉपिक. ओके. थँक्यू. तर जसं म्हटलं मी, हा जो विषय आहे ट्रिपल डीप ला निना अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन मान्सून हा टॉपिकचा हेडलाईन होता. आणि हा जो आहे ला निना फेनॉमेना हा कधी एक लक्षात ठेवा, सर्वात पहिला वेन एव्हर देर इज अ ला निना फेनॉमेना इन इंडिया, ज्यावेळीही ला निनाचा प्रभाव भारतावर असेल देन वी हॅव अ गुड मान्सून. इंडियासाठी ला निना इज इक्वल टू गुड. ॲक्च्युली माझा ॲपल पेन्सिल हा खराब झालेला आहे, सो आय एम रायटिंग विथ माय फिंगर टिप्स. तो प्लीज बेअर विथ मी, माझ्यासोबत प्लीज सहकार्य करा. तर गुड असतो ला निना म्हणजे आपल्याला गुड मान्सून असतो. आणि हा 3rd कॉन्झिक्युटिव्ह इयर आहे पॅसिफिक ओशनमध्ये. कूलिंग इन्फ्लुएन्स हे जे की पॉईंट्स आहेत मी सांगतो. ला निना गुड फॉर इंडियन मान्सून. कूलिंग ट्रिपल डीप म्हणूनच आहे कूलिंग. इन्फ्लुएन्स टेम्पररली स्लोईंग द राईज इन ग्लोबल टेम्परेचर्स. आता आपण याच्यावर विषयावर माहिती घेऊया. एक न्यूजपेपरमधला जो आर्टिकल आहे त्याच्यावर वाचूया आणि पुढे डायग्राममध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. तर हे 2 फिनॉमेनाज आहेत आणि ते दोन्ही फिनॉमेना ज्यावेळी एकत्र पूर्ण कंप्लीट करतात सायकल त्याला एन्सो ऑस्किलेशन म्हणतात, सदन ऑस्किलेशन. ओके. तर एल निनो आणि ला निना हे 2 कन्सेप्ट आहेत. तर एल निनो एक स्पॅनिशमध्ये मुलाला म्हटलं जातं द बॉय आणि ला निना हा गर्लला. तर ते निनो निना ह्याच्या प्रकाराने तुम्ही लक्षात ठेवू शकता द बॉय अँड द गर्ल. इरेग्युलर इव्हेंट आहेत दोन्ही. एक डिफरंट इव्हेंट आहे जे रेग्युलर चालू असतं, वेदरचं जो सायकल चालू असतो रेग्युलरली त्याच्यावर अतिरिक्त म्हणजे एक इव्हेंट असतो, एक पर्टिक्युलर इव्हेंट म्हणता येईल किंवा एक स्पेसिफिक वेदरचं एक फॉर्मेशन क्रिएट होतो जिथं टेम्परेचर डिफरन्स जनरेट होतात. थोडं हाय म्हणजे जेवढं टेम्परेचर व्हायला पाहिजे त्याच्या एका रिजनमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त टेम्परेचर होतो आणि जिथं कूलिंग व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडी जास्त कूलिंग होते. तर तसा जो टेम्परेचर डिफरन्स होतो त्याच्यामुळं हा पूर्ण ऑस्किलेशन सायकल चेंज होतो. ओके. तर एक इरेग्युलर इव्हेंट ऑफ वॉर्मिंग ऑफ पॅसिफिक वॉटर्स, ज्यावेळी पॅसिफिक वॉटर्स वॉर्मिंग होतं. आणि एक सर्वात सुरू करण्याच्या आधी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, एक फ्लो लक्षात ठेवा. हाय डेन्सिटी टू लो डेन्सिटी हा फ्लो असतो. लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर हा एक फ्लो असतो. हे 2 फ्लो लक्षात ठेवा. आणि ह्यांच्यात इंटर रिलेटेड पण आहे. वेअर द टेम्परेचर डिक्रीजेस द डेन्सिटी इन्क्रीजेस हे पण आहे. हे 3 आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. हे 3 पॉईंट्स लक्षात ठेवा. कंप्लीट तुमचं आय थिंक जॉग्रफीच ह्या 3 कन्सेप्ट्सवर अवलंबून आहे. आणि फक्त जे इव्हेंट्स ऑकर होतात
त्या इव्हेंट्समुळे टेम्परेचरवर काय इफेक्ट होतो आणि ते टेम्परेचरवर इफेक्टमुळे डेन्सिटीमध्ये काय इफेक्ट येतं आणि ह्या डिफरन्सेसमुळेच वेदरचा पूर्ण फेनॉमेना चालतो. तर हे 3 पॉईंट मी परत रिपीट करतो, खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर लक्ष द्या. इन्क्रीज इन डेन्सिटी, तर फ्लो फ्रॉम हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी असतो. लोअर टेम्परेचर, लो टेम्परेचरपासून हाय टेम्परेचर म्हणजे थंड जाग्यापासून गरम जाग्यापर्यंत एअर फ्लो होत राहते. आणि नंतर जो टेम्परेचर आणि डेन्सिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे जर टेम्परेचर वाढायला लागलं तर एअरची डेन्सिटी कमी होते आणि टेम्परेचर डिक्रीज व्हायला लागला तर एअरची डेन्सिटी जास्त असते. कूल वॉटर ॲज कंडेन्स्ड वॉटर ॲज हाय डेन्सिटी. ओके, तर इरेग्युलर इव्हेंट ऑफ वॉर्मिंग आहे पॅसिफिक वॉटर्समध्ये, हे लक्षात ठेवा. हा जो फेनॉमेना होतो एल निना अँड ला निनो, ह्याला एक आहे इम्पॉर्टंट पॅसिफिक ओशन. मी इकडं आज हायलायटर यूज करतो, पॅसिफिक ओशन. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा पॅसिफिक ओशन. आणि हा ला निना इज कूलिंग इन्फ्लुएन्स. ओके, आणि एल निनो ऑपोजिट आहे, वॉर्मिंग ऑफ पॅसिफिक वॉटर्स, वॉर्मिंग ऑफ पॅसिफिक. ला निना कोल्ड एपिसोड आहे, वॉर्म इक्वेटोरियल रिच कोस्ट, हे लक्षात ठेवा, साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये होतो. आणि इफेक्ट काय होतो एल निनोचा, वॉर्म करंट्स फ्लोईंग टुवर्ड ईस्ट डिस्प्लेस द कूलर करंट्स ऑफ ओशन. ओके, म्हणजे त्याच्यामुळे सेंट्रल अँड ईस्टर्न पॅसिफिकमध्ये पाऊस येतो आणि इंडोनेशिया ऑस्ट्रेलियात ड्रॉट होतो. तर आणि करंट इव्हेंट ला निनाचं काय होतं, वॉर्म पूल ओशन असतो आणि इन्क्रीजेस रेनफॉल इन एशिया अँड ऑस्ट्रेलिया, लोअर द टेम्परेचर ऑफ द अमेरिकन कोस्ट अँड इन्क्रीजेस ॲरिडिटी. हे ॲज इट इज पॉईंट्स लक्षात ठेवा. जर मेन्समध्ये क्वेश्चन आला तर डायरेक्ट 1 2 3 4 5 घेऊन ह्याचा आन्सर संपवायचा आहे. हा काय जास्त क्रिटिकल नाही आहे. जी एससाठी ह्याच्यात जेट स्ट्रीमचा रोल वगैरे काही एवढं इम्पॉर्टंट नसणार आहे. आणि हा म्युच्युअली ऑपोजिट फिनॉमिना आहे, ला निना एल निनो. ॲबनॉर्मल वॉर्मिंग और कूलिंग ऑफ सरफेस, सी सरफेस टेम्परेचर ॲबनॉर्मल आहे. इन पॅसिफिक ओशन अलॉंग इक्वेटर, ऑफ कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका, ऑफ कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका. ओके, सदर्न ऑस्किलेशन, एन्सो जे म्हटलं एल निनो सदर्न ऑस्किलेशन आहे, सदर्न हॅमिस्फिअरमध्ये होतो. तर आता तुम्ही म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिकलाच आपला पेन आज खराब आहे. हा आपला जो सदर्न अमेरिका आहे, हा वरती तुमचा कनेक्टिंग हे आहे नॉर्थ अमेरिका आहे आणि हे इथं पॅसिफिक ओशन आहे. ओके, तर हे ह्या कोस्टला ऑफ कोस्ट ऑफ सदर्न म्हणजे ईस्टर्न जे आपण म्हणतो ना, ईस्ट साईड ऑफ पॅसिफिक ओशन आणि वेस्टर्न कोस्ट. ओके, ईस्टर्न पॅसिफिकला आणि वेस्टर्न कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका टुगेदर तेच एल निनो सदर्न ऑस्किलेशन सिस्टीम म्हणतात. बोथ टेम्परेचर अँड रेनफॉल, मी म्हटलं ना हे 3 जे कन्सेप्ट आहेत, फ्लोचा कन्सेप्ट आहे, हाय टेम्परेचर लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर आणि हाय डेन्सिटी टू लो डेन्सिटी, आणि टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे टेम्परेचर वाढला तर डेन्सिटी कमी होते. दॅट इज इन्क्रीज इन टेम्परेचर, डिक्रीज इन डेन्सिटी, इन्क्रीज इन टेम्परेचर, डिक्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन डेन्सिटी, हे लक्षात ठेवा. आता इथं तुम्ही बघू शकता हे साऊथ आफ्रिकन कोस्ट आहे. ओके, आणि तर साऊथ आफ्रिकन कोस्टमध्ये काय होतं, एल निनोमधच्या वेळेस काय होतं, ॲबनॉर्मल वॉर्मिंग होती ह्या एरियात आणि सेंट्रल पॅसिफिकमध्ये ॲबनॉर्मल वॉर्मिंग होती. तर ते वॉर्मिंग कशाला होतं त्याचं रिझन बॅकग्राऊंड एवढं आत्ता ह्या जी एसच्या टॉपिकला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा एल निनोमध्ये वॉर्मिंग होते, ला निनामध्ये कूलिंग होते. ट्रिपल डीप म्हणजे थंड होणे. तर वॉर्मिंग होते आणि ते वॉर्मिंगमुळं काय होतं, तुम्हाला काय म्हटलं आहे, लो टेम्परेचरपासून हाय टेम्परेचरपर्यंत एअर फ्लो होतं. तर जे एअर आहे, जे ट्रेड विंड्स आहेत, हे इथं फ्लो व्हायला सुरू होतात आणि इकडं जो आहे इकडनं सगळं मॉइश्चर कॅरी करतो. इथं इंडिया आहे बघा, मॉइश्चर कॅरी करून तो मॉइश्चर सगळा सेंट्रल पॅसिफिक ईस्टर्न पॅसिफिकला घेऊन जातो. तर इकडं जो इंडोनेशिया आहे आपलं ॲक्च्युली एवढा इम्पॅक्ट म्हणजे सदर्न ऑस्किलेशन, साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स आहेत, ट्रेड विंड्स असे येऊन इट टर्न्स राऊंड. तरी जी मेजर इफेक्ट होतो इथं ऑस्ट्रेलिया आणि इथं इंडोनेशियामध्ये येतो, इथं ड्रॉट येतं, फॉरेस्ट फायर हे होतं. आणि ला निनामध्ये काय होतं, इकडं कूलिंग होती. मग तुम्हाला मी आधीच सांगितलं कूलिंग म्हणजे काय, इन्क्रीज इन डेन्सिटी, हाय डेन्सिटी टू लो डेन्सिटी. इकडे टेम्परेचर राईज होतं, तर विंड ज्यावेळी फ्लो होतं मॉइश्चर सगळं कंटेंट घेऊन येतं अँड इट इन्क्रीजेस द रेनफॉल इंटेन्सिटी इन इंडिया. तर हे एवढं सिम्पल आहे. आणि हे जे ऑस्किलेशन आहे ऑस्किलेशन म्हणजे असं जे असं पुढं मागं जातं,
तर इकडं एकदा फ्लो होतो आणि नंतर इकडं फ्लो होतो आणि हे जे सायकल आहे ह्याला म्हणतात एन्सो. ओके, ऑस्किलेशन. आणि फेवर इंडियन समर मान्सून तुम्हाला म्हटलं इथं टेम्परेचर हाय असतं, इथं टेम्परेचर लो असतं. तर हाय डेन्सिटी टू लो डेन्सिटी, लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर, हे जे एअर फ्लो होतं आणि त्याच्याप्रमाणे मॉइश्चर कंटेंट घेऊन जातं आणि इथं रेनफॉलची इंटेन्सिटी वाढते. तर तुम्हाला ते 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत क्लायमेटॉलॉजीमध्ये. त्याच्यावरच सगळं आपण क्लायमेटॉलॉजी अंडरस्टँड. तर ह्या प्रकारे आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे तुम्ही कन्सेप्च्युअल जायचं आहे कोणत्याही गोष्टीला. इवन हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला कन्सेप्च्युअलच जायचं आहे. तर मी तुम्हाला हिस्ट्रीचं ज्यावेळी NCERTचा फाउंडेशन कोर्स आहे त्यात तुम्हाला लक्षात येईल की हाऊ वी मूड फ्रॉम हंटर गॅदरर्स टू लिव्हिंग, म्हणजे विलेजेस फॉर्म झाला, ॲग्रिकल्चर झाला, ह्याचं इन्व्हेन्शन कसं फॉर्म झालं. डोमेस्टिकेशनमध्ये डॉग का पहिला डोमेस्टिकेट झाले आहेत आपल्या इंडियामध्ये, किंवा इंडिया म्हणतो, किंवा डोमेस्टिकेशन झालं आहेत. हॉर्स का डोमेस्टिकेट झालेलं आहेत, ह्यांचं तुम्हाला कन्सेप्च्युअल समजून घ्यायचं आहे. इट इज नॉट लाईक की तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे की फर्स्ट ॲनिमल शीप आणि गोट कसं आले आपल्याकडे, हाऊ दे आर डोमेस्टिकेटेड. ओके, कारण आपण एक ॲग्रिकल्चरचा फॉर्म होता ज्यावेळी स्टार्ट केला आणि इट वॉज रेडिली अवेलेबल ग्रासेस टू ईट फॉर दोज, दे स्टार्टेड लिव्हिंग बिसाइड देम. असं ॲनिमल हंटर गॅदरर्स होते, हंटर्स वाईल्ड ॲनिमल्स हंट करायचे, डिअर वगैरे, आणि ते खायचे. आणि दिस डॉग्स आर द बोन वर, त्याचे जे कार्कसवर आहे त्याच्यावर फीड करायचे. तर ते स्टार्टेड सराउंडिंग these humans and they started living beside these humans and they gradually have a good interactor, socialism वाढलं म्हणू शकता, social contacts, and they started to be domesticated. Okay, they started getting dependent on humans, these sheep, goat and these things. Okay, so this is how we should have a conceptual clarity. आणि हे सगळं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हायेस्ट आपण ट्राय करणार आहेत, प्रॅक्टिस करणार आहेत ॲट गुरुदीक्षा IAS. सो प्लीज आमचे पुढचे जेही असतील, ट्राय टू जॉईनिंग देम, किंवा कोणतेही यूट्यूबवर आपण लेक्चर्स देतो तर त्यांना लक्ष देऊन बघा. काही तुम्हाला अजून रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही प्लीज क्वेश्चन्स पण विचारू शकता. ओके, तर आय थिंक हे बघा आता हाय प्रेशर, मी मुद्दाम ना इमेज ठेवलेला आहे. हाय प्रेशर जनरेट होतो, हाय प्रेशर टू लो प्रेशर जातो, हाय डेन्सिटी लो डेन्सिटी, लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर फ्लो होतो. तर हे तुम्ही ऑस्किलेशन बघू शकता. नॉर्मल इयरमध्ये आपलं हे टेम्परेचर आहे, साऊथ ईस्ट आहे, आणि जो एल निनो इयर असतं इथं वॉर्मिंग होतं, त्यामुळं एअर इथं फ्लो होऊन जातं आणि इकडनं सगळं मॉइश्चर घेऊन जातो. सो इट इज ड्रॉट इन दिस एरिया. फायर लागतं ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, इवन इंडिया हॅज अ बॅड इफेक्ट ऑफ इट. ओके, आणि कंटिन्युईंग ऑफ ला निना हे ॲन्युअल असतं, एकदा कधीतरी एक इव्हेंट आहे, ॲबनॉर्मल इव्हेंट आहे. तर हे असं कंटिन्युअस 3 वर्ष झालं आहे होतो आहे. आणि ह्याच्यामुळं काय कूलिंग आहे, आणि तुम्ही बघू शकता की कूलिंग ऑफ लँड ऑल्सो टेकिंग इफेक्ट. आणि मेजर लँड एरिया जो आहे तो ह्या रिजनमध्ये जिथं एल निनोचा इफेक्ट येतो, आणि त्याच्यामुळं जर लँड थंड होत गेली तर सराउंडिंग थंड होतं. तर क्लायमेट चेंजचा जो इफेक्ट आहे तो इथं टेम्परेचर रिडक्शनमध्ये जाऊ शकतो. असं म्हणजे दिस इज द वे यू शूड अंडरस्टँड अ कन्सेप्ट, हाऊ दिस न्यूज इज इम्पॉर्टंट. तर ला निना ॲज अ क्लायमेट चेंज कुड बी ड्रायव्हिंग फॅक्टर सच अनकॉमन कंडिशन्स. आणि त्याच्यामुळं न्यूजमध्ये आलं होतं US, युरोप, चायनामध्ये जे पॅसिफिकच्या ईस्टर्न साईडला आहेत तिकडं हायर टेम्परेचर झालेलं आहे, किंवा ह्या रिजन्समध्ये पण पॅसिफिक ओशनचा इफेक्ट आलेला आहे, हायर टेम्परेचर आलेलं आहे. ओके, आणि कूल फेज म्हटलं जातं. एल निनो म्हटलं की वॉर्म, आणि ला निना म्हटलं की कोल्ड. हे लक्षात ठेवा. बिलो ॲव्हरेज सरफेस टेम्परेचर अक्रॉस ईस्टर्न, सेंट्रल पॅसिफिक, इक्वेटोरियल पॅसिफिक. ओके, तर या प्रकारे असा हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. एका टॉपिकमधनंच आपण पूर्ण जॉग्रॉफीचं आय थिंक कन्सेप्च्युअल तुम्हाला आता प्रिलिम्समध्ये डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की ला निना इज असोसिएटेड विथ कूल फेज, एल निनो इज असोसिएटेड विथ वॉर्म फेज, आणि त्याच्यात एनसॉमध्ये काय होतं, कोणत्या रिजनमध्ये पॅसिफिक, अँटार्क्टिक ओशन टाकू शकतात, वॉर्मिंग ऑफ अँटार्क्टिक ओशन. आणि ला निनाच्या टाईमला ते लोक इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियामध्ये ड्रॉट कंडिशन असं एक ऑप्शन देऊ शकतात, विच इज रॉंग. इट इज ड्युरिंग एल निनो. तर किंवा पॉईंट्स देऊ शकतात. ड्युरिंग एल निनो फेनॉमेना फॉलोइंग आर द कंडिशन्स दॅट ऑकर इन दीज रिजन्स. फॉरेस्ट फायर, ड्रॉट आहे, आणि पुअर मॉन्सूनल कंडिशन्स, हाय रेनफॉल इन अटाकामा डेझर्ट, जे अटाकामा डेझर्ट विच इज वेस्टर्न कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका. ओके, तर असे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. तर मेन्समध्ये पण जॉग्रॉफी GS1मध्ये तुम्हाला विचारू शकतात डायरेक्ट.
explain the phenomena of La Nina and El Nino and how it affects Indian monsoon. किंवा what are the significance of La Nina for Indian agriculture, the growth of the economy instead of depending upon demand and supply depends upon the geographical phenomena. मेजर ड्राईव्ह फोर्स आहे असं. ओके, तर अशाच प्रकारे अजून आपण चांगल्या टॉपिक्सवर डिस्कशन करूया. तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.